मार्कडवाडीतून गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर हल्लाबोल चढवलाय। शरद पवार यांचा बारामतीचा नारद असा त्यांनी उल्लेख केला। पवार यांनी मार्कडवाडीमध्ये येऊन ग्रामस्थांमध्ये भांडणं लावल्याचा आरोप त्यांनी केलाय। शरद पवार यांचं आंदोलन मोडीत काढा असंही पडळकर म्हणतायत। मार्कडवाडीसह तालुक्यातील सर्व गावं आपल्या सोबत असल्याचा दावा सुद्धा गोपीचंद पडळकर यांनी केलाय। पवारांनी काय सांगितलं म्हणे गावागावाचा ठराव घ्या। आता कोण घेणार? अख्खं गावच हित आहे आमच्या बाजूनं, बरोबर की नाही? उद्या ठराव घ्या। शरद पवारांनी लिहा त्यामध्ये बारामतीचे बिन चिपळ्याचे नारद मुनी शरद पवारांनी आमच्या गावामध्ये येऊन भांडणं लावण्याचा प्रयत्न केला, त्याचा आम्ही निषेध करतो आणि हे गाव ईव्हीएम मध्ये जे मतदान केलेलं आहे ते महायुतीला आम्ही मतदान केलेलं आहे असा उद्या ठराव घ्या, सगळ्याच्या सह्या घ्या आणि त्या बारामतीला पाठवून द्या, मीडियाला सगळ्या पाठवून द्या। द्याल का? जमल का तुम्हाला? हे भिवू नका कुणाला, मी आहे ना तुमच्या बरोबर। सदाभाऊ मी काय उगाच पुढे आलोय काय? अरे आम्ही कुणाला पण अंगावर घ्यायची आमची तयार आहे, कुणाला पण सांगा। सभागृहामध्ये काय काय वेळा 10 आमदार म्हणले बघतो, अरे बघतो काय या ना म्हणलं मी एकटाच आहे, पळतेत माघारी, पळतेत, येत नसतेत। अरे तुम्ही त्या पद्धतीनं राहावा। मार्कडवाडी आणि माळशिरस तालुक्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या लोकांना माझी विनंती आहे, जो पवारांनी हे आंदोलन हातामध्ये घेतलाय ते आंदोलन आपल्याला मुळापासून खऱ्या रूपानं मोडीत काढायचं आहे। त्यामुळे गावागावामध्ये ठराव घ्या आणि सगळ्या मीडियामध्ये द्या। तर गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी मार्कडवाडीतून महाविकास आघाडीवर जहरी टीका केली। इंडियातला मोठा चोर राहुल बाबा मार्कडवाडीमध्ये येणार असल्याची सदाभाऊ खोत यांनी टीका केली आहे। शरद पवार यांच्या सभेला भाजपानं सभेनंच उत्तर दिल्याचं पाहायला मिळालं। म्हणजे राहुल बाबा कुठं जात होतं? अमेरिकेला, जपानला, रशियाला, त्याला माहीतच नाही की या इंडियामध्ये भारत नावाचा देश आहे आणि साधी साधी दगड मातीची बी घरं आहेत। राहुल बाबा आम्ही बी तुमचं स्वागत करू, हाय असाच मंडप ठेवू, तुम्ही म्हणला तर भटजीला बी बोलू, कारण गावाकडच्या मंगलाष्टका ऐका जरा कशा असत्या त्या। संघामध्ये जवळजवळ लाखाचा फरक पडत असेल तर मात्र माझं मत आहे की मी माझा राजीनामा निवडणूक आयोगाकडे देत आहे। माझ्या मतदारसंघामधली जी निवडणूक आहे ती तुम्ही बॅलेट पेपरवरती घ्यावी अशी मागणी आहे। त्यासाठी या ठिकाणी आज संध्याकाळी 8 वाजता आम्ही सगळ्यांची या ठिकाणी बैठक होणार आहे, चर्चा होणार आहे आणि पुढची दिशा त्या ठिकाणी ठरणार आहे। मार्कडवाडीला जे घडलंय ते कदाचित राज्यातले अनेक गावं आता पुढे येत असताना दिसत आहेत आम्हाला आणि उत्स्फूर्तपणे पुढे येत आहेत। ते असं नाही की कोणी त्याच्या राजकारण म्हणून कोणी करतंय असं मला दिसत नाही, पण अनेक गावं म्हणतायत की आम्हाला सुद्धा मतदान आम्हाला घ्यायचंय असं म्हणतायत। ही परिस्थिती आम्ही कानावर घातली। याचिका दाखल केली जाणार नाही, बाबतीतला अजून निर्णय आम्ही वकिलांबरोबर चर्चा करतायत, त्यातून निर्णय होईल। आज काय नाही काँग्रेस म्हणून आम्ही साहेबांशी चर्चा केली, अजूनही मी काही चर्चा करतोय। पुढच्या 3 महिन्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महाविकास आघाडीचं पानिपत होणार आहे। जनता पुण्यांना घरचा रस्ता दाखवणार आहे। किमान काही इज्जत राखावी, काहीतरी आपल्या जमानती वाचाव्या याकरता काही नरेटिव्ह सेट करायचे आहेत महाविकास आघाडीला। मी परवाही सांगितलं, मार्कडवाडीचं तर उदाहरणच दिलं की 4 निवडणुकीमध्ये मार्कडवाडीला कसं मतदान झालं आहे आणि कुठल्याही राज्यातल्या कुठल्याही जिल्ह्यात जा, कुठल्याही गावात जा, कुठल्याही बूथवर जा, ईव्हीएमनी कधी त्यांना साथ दिली आहे, कधी आम्हाला साथ दिली आहे। तर काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी मार्कडवाडी ग्रामस्थांशी संवाद साधला। मार्कडवाडीची देशभरात चर्चा सुरू असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं। गावकऱ्यांनी घेतलेल्या भूमिकेचं नाना पटोले यांनी कौतुक केलंय। रात्रीमध्ये मतांची आकडेवारी वाढते कशी असा सवालही नाना पटोले यांनी उपस्थित केला। मतं कशी वाढली हे अजूनही निवडणूक आयोगानं सांगितलेलं नाही असंही नाना पटोले म्हणतायत। निवडणूक आयोगापर्यंत आपला आवाज जावा अशीही मागणी नाना पटोले यांनी केली। आपल्या गावांनी जी सुरुवात केली, मी तुम्हाला शालूट याच्यासाठी केलं की आपल्या गावांनी जी सुरुवात केली ही देश पातळीवर खऱ्या अर्थानं जे लोकांचा आवाज जो दबला होता की काय कसं बोलावं, कारण की मीडियात बोललं तर मीडिया म्हणते हारलं तर म्हणून हे लोक बोलतात। सुप्रीम कोर्टाने तसंच निर्णय देऊन टाकला, पण जनतेने आवाज उचलला, हे कुठल्या राजकीय पक्षाने नाही उचलला।
पुढची महत्त्वाची बातमी, ठाकरेंच्या शिवसेनेकडून ईव्हीएम विरोधात मुंबईमध्ये आंदोलन करण्यात आलेलं आहे. ईव्हीएमच्या प्रतिकृतीचं अरबी समुद्रामध्ये विसर्जन सुद्धा करण्यात आलं. ईव्हीएम विसर्जित केलं नाही तर लोकशाही विसर्जित होईल. प्रगत देशात ईव्हीएम नाही मग भारतात का? ईव्हीएम हटवा, लोकशाही वाचवा असं म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेकडून हे आंदोलन करण्यात आलेलं होतं. शिवसेना ठाकरे गटाचे राज्य संघटक अखिल चित्रे यांच्याकडून ईव्हीएम विरोधात आंदोलन करण्यात आलं आणि त्याविषयी आपण हे दृश्य पाहू शकतोय. आणि येणारं जो काय बॅलेटवर निवडणूक झाल्यावर जो काय खरं सूर्य उगवेल, तुम्हाला असं वाटतं तो त्या खरं भगव्याचा असेल, त्या खऱ्या भगव्या रंगाचा असेल. जय हिंद, जय महाराष्ट्र. ईव्हीएम बुडव, लोकशाही बचाओ, ईव्हीएम बुडव, लोकशाही बचाओ. ईव्हीएम मुळे, इलेक्ट्रॉनिक विक्ट्री मशीनमुळे एक पक्ष निवडून आलेला आहे आणि त्यामुळे संशय जर निर्माण होत असेल जनतेच्या मनात, तर मला असं वाटतं की लोकशाही वाचवण्यासाठी आणि लोकशाही आणखीन प्रगल्भ करण्यासाठी, आणखीन मजबूत करण्यासाठी मला असं वाटतं की त्या ईव्हीएमचं विसर्जन करणं गरजेचं आहे. जर या राक्षसी मतदान एका बाजूला पाडून जर कोणाला सत्तेत आणत असेल, जर हे इलेक्ट्रॉनिक विक्ट्री मशीन, तर मला असं वाटतं की त्या इलेक्ट्रॉनिक विक्ट्री मशीनला अरबी समुद्रात विसर्जित केलं पाहिजे. अन्यथा आपल्या देशाची लोकशाही याला विसर्जित व्हायला वेळ लागणार नाही. तर मार्कडवाडी पाठोपाठ साताऱ्यातील कराडमधील कोळेवाडीमध्ये ईव्हीएम विरोधात ठराव मांडण्यात आल्याचं पाहायला मिळालं. ईव्हीएमवरील मतदान संशयास्पद असल्याचा दावा करत ग्रामसभेमध्ये बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी करण्यात आली. मार्कडवाडीनंतर ग्रामसभेमध्ये ईव्हीएम नको म्हणणारे हे पहिलंच गाव असल्याचं पाहायला मिळालं. संपूर्ण राज्यात नाराज येत असतानाच या गावानं प्रत्यक्ष ग्रामसभेत ठराव करत ईव्हीएम नको आणि ईव्हीएमवर निवडणूक घेणार असाल तर भविष्यात आम्ही मतदान करणार नाही अशी भूमिका घेतली आहे. याबाबत या गावच्या ग्रामस्थांकडून जाणून घेऊया. ईव्हीएमवर जर मतदान घेतलं तर आम्ही मतदानावर पूर्णपणे बहिष्कार टाकणार आहे. मतदान जे विधानसभा निवडणुकीत झालं, या गावात पृथ्वीराज चव्हाण यांना मताधिक्य मिळाले, तरीसुद्धा आपण अशी भूमिका का घेतली? ज्या पट्टीत मताधिक्य मिळायला हवं होतं ते मिळालेलं नाही. त्यामुळे आमचा या ईव्हीएमवर जरा शंका आहे. पूर्ण महाराष्ट्रात या बाबतीत जनजागृती चालू आहे आणि त्यामुळे शासनाने ह्या गोष्टीचा पूर्ण विचार करून की इथून पुढचं मतदान हे बॅलेट पेपरच घेतलं गेलं पाहिजे अशी आमची भूमिका आहे. आणि मला असं म्हणायचं आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ईव्हीएमला विरोध केला होता. काय ईव्हीएमला त्यांनी विरोध केला होता, तसाच आमचा विरोध आहे आणि ते शंकास्पद आहे सगळं. आणि लोकशाही ज्या वेळेला लोकांचा जो आवाज आहे ते जर ऐकत नसतील तर लोकशाही आहे का हुकुमशाही आहे? या गावातील एक युवक आहेत, त्या संदर्भात युवकांची भूमिका काय आहे तुम्हाला? नाही, मला असं वाटतं की काय की इलेक्ट्रॉनिक्सवरती तुम्ही मतदान घेताय, मग तुम्ही बॅलेट पेपरवरती घ्यायला का गावात आहे? फक्त विषय एकच होणार आहे की मतदान घ्यायची, मतमोजणीची प्रक्रिया ती थोडीशी लांबेल, ते आम्हाला चालेल. पण आम्हाला समजते ना की बाबा बॅलेटवर पेपरवरती आम्ही मतदान केल्यानंतर ती मतदान त्याच व्यक्तीला जाते. पण इलेक्ट्रॉनिक्सवरती जर मतदान आम्ही केलं तर आम्हाला चिठ्ठी जर येते, चिठ्ठी बाहेर तरी येते, पण त्या चिठ्ठींचं पण मोजमाप तुमच्याकडून झालं पाहिजे. असा काय पर्याय निघतोय का, ही पण तुम्ही बघितलं पाहिजे. चंद्रजित पाटील, पुढारी न्यूजसाठी कराड, सातारा. आम्हाला ईव्हीएमवर मतदान नकोच. ईव्हीएमवर आमचा विश्वास नाही. काय त्यात गडबड होऊ शकते का, तर होते काय. त्यामुळं आम्ही आमच्या गावचं ठराव असा घेतला की जुन्या पद्धतीने बॅलेट पेपरवर आमचं मतदान व्हावं. सर्वसामान्यांना ते कळतंय.